तर मला ना तुम्हाला हे सांगायचं आहे, ते सांगते मी तुम्हाला. पण आता सुरुवातीला ना लय वेळ लागणार आहे त्याला सांगायला थोडंसं. तर मी काय करते, पहिले पोरांना ना आज शनिवार आहे तर पहिले शाळेत जायचं त्यांना, तर टिफिन वगैरे भरून देते. इथं आहे सगळं आणलेलं आहे सामान. आणि त्याच्यानंतर त्याच्या पप्पाला पण जायचं आहे कामावरती, तर त्यांना पण टिफिन भरून देते. त्यांना सगळ्यांना एकदा ना त्यांची तयारी ती झालेली आहे. एकदा टिफिन वगैरे दिले ना मग ती पटापट निघते आपल्या आपल्या कामाला. तर आता पोरांना ना शाळेसाठी जायचं, तर त्यांना टिफिनसाठी बनवले बघा आज आपला उत्तप्पाचा बटाटा असतो ना तशा प्रकारे. तर तो बटाटा आहे ना, ही जी रेसिपी पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, मी तुम्हाला शेअर करणार आहे. पण पहिल्यांदा थोडंसं बोलायचं आहे म्हणून आपलं रेसिपी लास्टला टाकलेली आहे व्हिडिओच्या. आता 3 डबे पॅक करायचे होते, पटपट डबे वगैरे भरून घेतले. आणि आता प्रॉब्लेम काय झालाय माहिती का, आता जरी पावसाळा चालू कुठं कोणत्या कोणत्या म्हणजे भागामध्ये झालेला असला ना, तरी आमच्या इथं आता सध्या पावसाळा नाही, आमच्या इथं अजून गरमच आहे, उन्हाळा एकदम. त्यामुळे सगळ्या चपात्या आणून इथं ठेवले, साईडला पुढं कूलर लावलेला आहे. आणि आता हे सगळं भरायचं चालू आहे इथं. कारण जर अशाच चपात्या गरम गरम जर टिफिनमध्ये दिल्या तर सगळं असं चपातीचा वास मारल्यासारखं होते बघा. कारण तुम्ही पण असं गरम चपात्या टिफिनमध्ये देत जाऊ नका. जर कुणी देत असेल तर, शक्यतो कुणी देत नाही, पण काय काय ताई देतात. तर त्याच्यानंतर आता हे चाललेले आहेत. तर आता यांचं इथं काय चाललंय बघा, यांचं चाललेलं आहे इकडं आवरावरी. तर कसं आहे माहिती का, बूट घालून अगोदर बसते, त्याच्यानंतर काय तर घरात राहते, आणि त्याच्यानंतर परत आत येते, ती बूट परत काढते परत घालते. याच्यातच यांचा ना 10-15 मिनिटं निघून जाते. आता ही पोरगं बूट घालून इथं बसलं होतं, आणि आता ही जी पाण्याची बाटली राहिली म्हणून परत आत आलंय, परत पाण्याची बाटली भरून घेतली आहे ना, आणि परत इथं बसलं. आता ही काय सांगायचं, नवीनच थेर असते ह्याले पोरांचे म्हणलं तर चालतंय आता. आणि हिचं बघा तवर इथं काय राहिले आता हे बघा. म्हणजे काय माहिती का, ज्याच्यासाठी एवढा उठा ठेवा केला ना, तीच गोष्ट ही सोडून चालली पोरगी. म्हणजे टिफिनची बॅग इथं सोडून चालली, ही विसरून चालली थोडक्यात. सगळं हिचं तयारी वगैरे करून घेतलेली आहे, आणि टिफिन बॅगच घरात ठेवून आपलं पुढं चाललेली आहे शाळेची बॅग घेऊन. तर आता ह्यांची पण सगळी तयारी झालेली आहे. तर ही गेले तर मग आता उरलेली जी काय आपली कामं आहेत ना, त्या कामाला लागायचं. पण एकदा कसं आहे माहिती का, ही आपली जबाबदारी पार पडली ना, तर मग दिवसभर रिलॅक्स असते. आता ह्यांचं कसं आहे माहिती का, ही डायरेक्ट आता शनिवार आहे म्हणल्यावर 1 वाजताच घरी, नाहीतर 1:30 वाजता. आणि यांचं तर काही नाही, हे पण डायरेक्ट संध्याकाळी. तर आता दिवसभर आपणच आहे, तर मग आपलं काम करायचं, आणि त्याच्यानंतर व्हिडिओ वगैरे बनवायचा हेच काम असते आता मला. तर चला मी तुम्हाला सांगते आता काय आहे ते. कसं असते माहिती का, शेवटी एक छोट्यातनं आपण शून्यातनं सुरुवात केली ना, म्हणजे छोटे युट्यूबर असलेला नवीन चॅनल काढलाय. समजा माझ्या चॅनलला आता 7-8 महिने झाले, तरी पण काय आहे माहिती का, चॅनलला 7-8 महिने झाले तरी पण मी शॉर्ट्स टाकत होते. पहिले चॅनलमधलं किंचितही काढे मात्र मला काही समजत नव्हतं, एकदम थोडंसं समजायचं, काही समजत नव्हतं. मी असं चॅनल काढताना विचारही केला नव्हता की चॅनलमध्ये नेमकं म्हणजे काय करतेत, ब्लॉग कसे टाकतेत, किंवा कंटेंट काय, फक्त रेसिपी थोडीशी टाकायची इथून माझ्या माइंडमध्ये होतं. पण नंतर मी त्याचं ब्लॉगिंगमध्ये रूपांतर केलेलं आहे, आणि हे मला जरा थोडंसं बऱ्यापैकी म्हणजे चांगला वाटतं कंटेंट. तर कसं असते, आपल्याला अगोदर आपल्या घरामध्ये कोणीच असं यूट्यूबर नसेल किंवा ब्लॉग बनवत नसेल, तर मग कसं असते, त्यांना ना आपल्याला लवकर समजत नाही, त्याच्यातली माहिती नसते ना त्याच्यामुळं. तर ते काय होतंय, घरातलं एक कोणतरी पहिले यूट्यूबर असले ना, तर मग त्या माणसाला सोपं पडते की त्यातले सगळ्या यूट्यूबच्या माहिती अपडेट त्यांना माहिती असते. पण इथं तसं काही नाही, मला शून्यातून सुरुवात करायची. आणि एवढ्याशा छोट्या तुम्ही लाईक कमेंट करताना ते सुद्धा माझ्यासाठी भरपूर मोठी गोष्ट आहे. तर असो, आता इथं मला बनवायचे बघा उत्तप्पाला. आपण मगाशी बटाटा दाखवला ना मी तुम्हाला, तर तो बटाटा बनवण्यासाठी मी दाखवते तुम्हाला. मोहरी भरपूर अशी टाकून घेतलेली आहे, त्याच्यात टाकलेली आहे हिरवी मिरची, त्याच्यानंतर टाकलेला आहे भरपूर असा कांदा कट करून. कांदा मस्त असा सोनेरी कलर येतो आपण तळून घ्यायचा आहे, आणि असा व्यवस्थित कलर आला त्याला छान, जास्त पण करपट होऊ द्यायचं नाही, टेस्ट सगळी बटाट्याची करपट होऊन जाते नाहीतर. आणि त्याच्यानंतर कांदा असा चरचर व्यवस्थित तळून झाला आपला की काय करायचं, थोडंसं कढीपत्ता टाकून घ्यायचा. आणि कढीपत्ता झाला की त्याच्यानंतर आपली थोडीशी चवीनुसार हळद टाकून घ्यायची. कलर थोडासा असा नॉर्मल येलो येतो असं टाकून घेते मी, मला जास्त पण असं पिवळा आवडत नाही तर तसं टाकून घेते. आणि थोडेसे शेंगदाणे मी टाकते तिथं, काय म्हणजे असे कोण जण टाकत नाहीत, कोण जण टाकते, जे त्याच्या का नाही आवडीचा प्रश्न असतो. ज्या त्या रेसिपी असल्या ना, तर त्या भागानुसार त्या म्हणजे असे वेगवेगळे भाग असतात ना, ह्या भागात अशी भाजी, त्या भाज्यात एकच भाजी, पण त्या भागात ही भाजी अशी बनते आणि ती तशी बनते. तर त्यांच्या ती पहिल्यापासूनची जी ही असते ना, सवय असते ना, त्याच्यावर असते ती परंपरा म्हणलं तर चालते. तर इथं आता हे बटाटा आहे ना, तो आता तुम्हाला सांगते, शनिवार होता तर मग रात्री काय केलं माहिती का, रात्रीच काल तर रात्री काय केलं, बटाटा शिजायला घातला.
थोडंसं मीठ टाकलं शिजायला घालताना बटाटा, कधी पण मीठ टाकायचं. बटाट्यामध्ये मीठ आहे ना त्या बटाट्यामध्ये शिरून अशी छान टेस्ट येते बघा. तर ही ना बटाटे वगैरे इथं बनवून झालं होतं. तर मला बनवायची होती बघा पालकची गरगटा, पालकचा गरगटा, म्हणजे पालकची भाजी असते ना आपली, तर तिचा गरगटा बनवतात ना तो गरगटा. काय काय जणांना माहिती असेल, काय काय जण फक्त सुक्की भाजी बनवतात, काय काय जण पालकपुऱ्या बनवतात. तर असं पालकपासून आपण भरपूर काय काय बनवतो. तर मी ह्याच्या ना 2-3च व्हरायटी बनवत असते. एक तर पालकपुरी बनवते, नसली तर दुसरं आपलं सुक्की भाजी टिफिनसाठी, आणि गरगटा. तर गरगटा ना आमच्या इथं कसं करते ते मी तुम्हाला शेअर करते आमच्या पद्धतीनुसार. पहिल्यापासून आम्ही जसं बनवतो ना लहानपणापासून अगदी, तर ते शेअर करते मी. तर काय करायचं, पालक मस्त अशी चिरून घेतलेली आहे आता, आणि 2 टोमॅटो घेतलेले आहेत. भरपूर हिरव्या मिरच्या घालायच्या, कारण आपण याच्यात काळं तिखट वापरत नाही ना, तर मग थोडंसं तिखट लागण्यासाठी हिरव्या मिरच्या जास्त वापरलेत. आणि हे सगळं आहे ना चिरून घेतलेलं आहे. आता हे सगळं चिरून घेतलं की आता ह्याला काय करणार, स्वच्छ असं धुवून घेते. पहिलं कसं असते, आता बाजारामध्ये भाज्यापाला आपण आणतो ना बाजारातून, तर काय होतं, आपण आणल्या, आता समजा आणल्या तरी धुवून जरी आपण ठेवल्या तरी पण ना, धुवून ठेवल्या तरी पण फ्रीजमध्ये सगळ्या भाज्या आपण एकत्र ठेवतो. काय सगळ्यांच्याच घरी असं म्हणजे सगळ्या सुखसोयी नसतात की सगळ्या भाज्यासनला एकदम असे प्रॉपर डब्बे वगैरे फ्रीजमधले, असं सगळ्यांच्यात नसते. त्यामुळे कसं ते एकामेका भाजीचं ना वास लागत असतो. त्यामुळे असं मी जरी अगोदर जरी चिरून ठेवलं ना तरी पण मी धुवूनच घेते, आणि लगेच चिरलं तर पण धुतेच. 1-2 पाण्याने धुवून घ्यायचं स्वच्छ, आणि त्याच्यानंतर हे धुतलं की मग थोडंसं आता हातासारखं म्हणलं, हे भांडे पण कसं होतं माहिती आहे का, आपण ना जेव्हाचे तेव्हाचे थोडेसे भांडे करून ठेवले नाही तर आपल्याला जास्त ताण पडत नाही बघा. कारण एकदम भरपूर भांडे मी एकदा घासत असते, पण काहीच भांडे नसले आणि थोडीशीच असली की हातासारखी धुवून टाकायची. तर इथं काय केलेलं आहे, थोडीशी मुगाची डाळ, थोडीशी तुरीची डाळ, शेंगदाणे सगळं त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे, टाकून घेतलेलं आहे, आणि थोडंसं मिक्स करून ना पाणी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये, आणि शिजू दिलेलं आहे. थोडं शिजलं ना काय होतं, ऑटोमॅटिक मऊ झालं ना तो गरगटा आहे बघा असा होतं. ते उतू वगैरे काय येत नाही. आपल्याला अगोदर काय वाटते माहिती का, ही एवढ्या पातेल्यामध्ये कसा बसणार, मग ही सांडणार खाली, तसं काय होत नाही. फक्त एवढंच होतंय, ती पाणी आहे ना आपण टाकताना एकदम जास्त टाकायचं नाही, तर सगळं जास्तच पातळ होतं गरगटा मग. आणि शिजून ना हे बघा ह्या टाईपमध्ये बनते. मग असं शिजून झालं की खाली लगेच काढून घ्यायचं, आणि असं बारीक करून घ्यायचं. एक आपलं फुलपात्र असतं ना, फुलपात्रानं असं थोडंसं हे केल्यासारखं करायचं, मिक्स करायचं, आणि त्याच्यानंतर इकडं लगेच तडक्यासाठी तयारी करायची. आपण डाळीला वगैरे कसं तडका देतोय असं एकदम तसं त्या पद्धतीनेच पॅनमध्ये घेतलेलं आहे तेल. तर त्याच्यामध्ये तडका पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे, त्याच्यात टाकलेलं आहे मोहरी, थोडेसे जिरे, थोडीशी हिंग, आणि थोडंसं कढीपत्ता, थोडीशी हळद. हे सगळं ना तडका पॅनमध्ये टाकून मस्त असं तडका बसला त्याला. आपला लसूण आहे ना सोनेरी कलरचा झाला की समजायचं तडका असा रेडी झालाय. तर मग तडका आहे ना घेऊन डायरेक्ट ह्याच्यामध्ये टाकायचा, म्हणजे थोडक्यात डाळ तडक्यासारखंच, आणि टाकायचा, आणि त्याच्यानंतर थोडंसं मिक्स करायचं, आणि नंतर ह्याला ना असं ठेवायचं नाही, डायरेक्ट वाफ द्यायला घ्यायचं. मग डायरेक्ट वाफ द्यायला घेतो ना त्यावेळेस शेंगदाण्याचं कूट टाकायचं, म्हणजे काय होतं नाही ते थोडंसं इकडं पाणी तिकडं असं ही झालेलं असते ना, तर तो एकदम मिक्स होतोय. तर असा होता बघा आजचा व्हिडिओ.